तर नमस्कार मंडळी, मी रसिका गिरी तुमचं आपल्या रॉयल मनोनी चॅनलवरती खूप खूप स्वागत करतोय. तर मंडळी, गेल्या पावटी म्हणजे परवाच्या दिवशी आपण कशाला गेलेलो, कोपरे बेनूक. तुम्ही बघितला असाल व्हिडिओ तर तुमका माहीत असत. नशात बघू तर नक्की जाऊन व्हिडिओ बघा. तर आज पण आपण कोपरे बेनूक जातो आणि आज थोड्या कोपऱ्यांका आपण आग लायतलो, म्हणजे कोपरे जाळतलो. त्यामुळे कोपऱ्यातली आग जी सगळी घाणं असतात ती सगळी जळून जातील. आणि थोडे कोपरे बेनूचे असत, त्यामुळे अगोदर कोपरे बेनतलं. तर चला मग कशाला जाऊया, म्हणजेच आमच्या शेतात. तर मम्मी पण हसा सोबत. वरती आम्ही कशाला रस्त्यात सरलो की वाईट जरा सावली येतात, कारण की दोन्ही बाजून झाडं आहोत त्यामुळे. आणि या वर्षी तर मरणाचा ऊन असा खूप ऊन, त्यामुळे घरातून बाहेर पडा पण कंटाळा येतात. पण काय करतलंय, कामं आहोत, आपली कामं आहोत, आपल्याकच करू होई. त्यामुळे नाईट आपण घराच्या बाहेर पडायचा लागता. आणि निम्मार असा लागता की एवढा डोक्या दुखलं आणि त्यात आपली त्वचा पण खराब होता, काय पण होत जातात. पण कामं आहोत ती करूच होई. आणि कामांका माणसं पण गावून हवं. तर आता आम्ही आमच्या शेतात पोचलेलो असो. ह्यो त्या दिवशी कोपरू साफ केलो, तडे सगळ्या लागी करून ठेवला आणि वरचे पण सगळे कोपरे साफ झालेले आहेत. आता आपल्या खालचे कोपरे साफ करूचे आहेत. तर आता इलय चलान जीव थंड करते, थंड पाणी घेऊन इलेला असं फ्रिजातला. तर मंडळींनो, आता मी खालच्या कोपऱ्यात मंगळ्यानं सगळं पत्र लागी करू होतंय ना, खालच्या कोपऱ्यात मी गेले लागी करू. आणि जेव्हा मंगाराचा आवाज येलो, जेव्हा मंगार मी ओढलोय, तेव्हा त्याच्या खालच्या कोपऱ्यातून एक ससो पळत तडे गेलो. खरंच मी बघितलं, करड्या कलरचं ससं होतो. पण मी काम करत आहे, मोबाईल माझं ह्या कोपऱ्यात होतो, त्यामुळे व्हिडिओ काय काढू गग नाही. पण मस्त बारको ससं पळत तरी टुंडुक टुंडुक उडी मारीत गेलो. म्हटलं तिचं काही त्याचा बीळ असताला बघू गेले तिसर बीळ तर माका दिसाक नाही, पण तिची विष्ठा माका दिसली. त्यामुळे तो तिसरंच रवता ह्या फिक्स झालेला असा. त्या खालच्या कोपऱ्यात तो रवत रवत होतो वाटता, सट्ट बसलेलो होतो. आणि जेव्हा मंगेराचा आवाज येलो तेव्हा तो पळत सुटलो. मोबाईलात मी काय त्याला कैद करू शकाक नाही, पण तो तिसरं त्या ह्याच्यात रवत. आता आम्ही कोपऱ्यात आग घातली, तिसरं सगळं जाळलो. काही लोक म्हणतो मेले नाही, माझं सगळं कोपरू जाऊन गेली. गाडी घालतो मग आमका मनातल्या मनात. पळत सुटलो हे सर, मी एवढी गेलो आणि असं पळत तडे गेलो. आणि तिचं त्याचे लेणके होत ते बघ, सगळा ओढलं. हे बघ हे बघ हे बघ हे बघ लेणके त्याचे बघ, हे बघ सगळं. म्हणजे ऐसरच काहीतरी राहतं असं. पण आई मगासपासून हिचं बोलतो, तो पळाग नाही बघा. मगाशी तेव्हाच कसं पळालो. जवळ येते जाग नाही तरी तरी बोलवतो ना, आता आणि गेलो नाही. हळद्यात काहीतरी बसलेलो असतो, लेणके टाकल्यानंतर. तर आता आपण कोपरे जाणार असो, त्यासाठी लागणार असा आपल्या सुकलेला चुडात. तर चुडात म्हणजे नारळाच्या झाडांची पाना, म्हणजे शुद्ध भाषेत सांगायचं झाला तर झावळा. बघा इफेक्ट पडलेला हा. चुडात तसा बसा काढलंय ओढून. थोडं खालते.
वेगळी रमरमावून पेटली आग, रमरमावून. आता म्हणजे आग घातली पण वरती असं आमचा गारा तर आग जाऊ नको, त्यामुळे हिला मी डोळ्यात पाणी घेऊ. डोळ्याचं पाणी घाण झाला असं पण वाटतं. डोळ्याचं पाणी घेऊन जाते मी थोडे. ह्या कोपऱ्यांक पण आग घालूची. कोपरे जाताना धावपळ होता, कारण की सगळीकडे धूर होता आणि आग लागत जाता, कारण की ह्या सगळ्या उन्हाळ्याच्या दिवसात सगळ्या करडाचा तर सुकलेला असता आणि आपल्या हद्दीतून दुसऱ्याच्या हद्दीत आग जायसारखी नाही, कारण की त्याची पण मेहनत आहे. त्याची झाडं असतात तडे काय आमच्या साईटीक झाडं असत त्यांच्याकडे जाय होती आग, तर मम्मीने ती विजवली. त्यानंतर आमच्या हडे होती आग. हिसा आमचा ह्या गाराभा हडे जर आग लागली तर गारा जळताला, त्यामुळे मी धावत दिले तडच आणि हिसरची आग मला येईल. आता ही अशी वरते येतली आग नाही येत तर मग हे सगळं आगला घालू होई, त्यासाठी हा चुडा धाडून ठेवलेला असे. धावपळ म्हणजे धावपळच होता. शेतीची कामं वाटतात तितकी सोपी नसतात आणि शेतीची कामं मुळात लोकांका सोपी वाटणत पण नाही, सोपी दिसणत पण नाही, कारण शेती करण्यामागे किती कष्ट असतात हे एका शेतकरी कुटुंबाकच माहीत असतात, एका शेती करणाऱ्या माणसाकच माहीत असतात. तर आम्ही लहानपणापासून बघितलं आजोबा शेती कसे करतात, त्यामुळे आमका सगळं माहीत आहे किती कष्ट लागतात प्रत्येक कामामागे. आपण भाजी जरी गेली तरी त्या भाजी पेरण्यापासून ते भाजी बाजारात जाऊन विकण्यापर्यंत, किंवा जरी आपण स्वतःसाठी जरी भाजी केली तरी ती भाजी पेरण्यापासून ती भाजी आपल्या घरात येईपर्यंत किती कामाला असतात, करूची लागतात, आमका सगळं माहीत आहे. आणि तुमका पण माहीत असताला जर तुम्ही शेतकरी कुटुंबामधून असाल तर. तडेसून येईल मी हडे, कारण की ही आग मग हडे जळोक देऊची नाही. हडे खरा सगळा राहणार ह्यात जळाक होया खरा तर, पण जळोक देऊचा नाही असा. त्याचा कारण असा, ह्यो आमचो लागलेलो आंबो हे बघा, त्याला तोरा लागलेली होत आणि जर आम्ही हडे आग घातली ना, हडे योग दिली तर आग रमरमतली आणि आमची तोरा सगळी हेळतली जळतली, हुलप बसतलो तोरांका. त्यामुळे वरची खालची आग वरती योग देऊची नाही. आणि तडे पण आग चालू आहे, मम्मी तडे विजोग गेली तू पैसून तुमका दिसत असतली. आणि त्या साईडी असं लोकांची जमीन आहे त्या साईडी, तो त्यांच्या हद्दीत जाऊ देऊची नाही तर मग भांडणार तरी. मेले वांडे दिले आहेत. हे बघा काय काय खाऊन टाकले मी सगळे आमचे आंबे. हे पडलो वाटता का, आता त्यांच्यानी तोडून टाकले आणि देऊ जाणे. हे बघा किती खाऊन टाकले मी, नाशाडी करतात आई शपथ. हे बघा कितके लागलेले तोरा.
ते पुरे खाणत ना असे बारीक बारीक करून ना घास मारतो आणि टाकतो, घास मारतो आणि टाकतो. हा बघा हे इतके बरे आंबे. काय करताय दादा ते? होय होय. होय हो कुसलो जा थोडं फार चांगलं तिकडे अर्धे खाऊ गावा एका साईटिंग काय बघा किती खाली खाऊन खाऊन. आधी काय कर, आधी खांदले काढून घे. पॅन काय ती केली, मग ती पॅन आधी घ्या तीत आणि मग ती आग मार मग ती गेली तुम्हाला घालून झालेली आहे. आणि आता आपण वरच्या कोपऱ्यात घाल घालतो. वर रान असं ही आग वरती जाऊ देऊची नाही असं, त्यामुळे विजोग थांबाचा आवड गेली तर आग जाऊ देऊची नाही, त्यामुळे ह्याचं थांबावाया कडे आग गेला मालक. आग घालता आता आगवर ते जाऊ देऊ नको असा आहे असा. आग मला सर जीव जाता अर्धो. मंडळी आमचं काम झालेलं असा शेतातला कोपऱ्यांका आग घातली, मालवली, आता हिसरचा झाला आणखीन होत. हा हिसर खालतोय आणि तसे आहेत ना. हे 2 ठिकाणं आहोत, म्हणजे अजून 2 ठिकाणामध्ये आमचे जागा कोपरे आहेत. तिसरच्या कोपऱ्यांका आग घालूचे, तिसरचे कोपरे सगळे साफ करूचे आहेत. हैसरचे तर झाले आहेत ह्या आधीतले तर म्हणजे आता वाजलेत 7, मी म्हणते 6:30 वाजले. त्याचा 7 वाजले आहेत, काळोख पडलो आणि आता आम्ही निघालो घराकडे जाऊ. आणि माहीत असतं तुमका जे अगोदरपासून माझे व्हिडिओ बघतात त्यांना आमच्या घरापासून आमची शेती खूप लांब आहे. आता आमका चलत जायसर अर्धा तास तर होळच होयो. चलत जायसर गाडीनं आपली पटकन पोचू शकतो, चलत जायसर अर्धा तास होयच. तर आता 7 वाजलेत, घराकडे किती वाजता पोचतो त्या बघूयात, कारण मी कधी टाईम लागणार आहे असं. तर म्हणजे घराकडे पोचायचं आमका 25 मिनटं लागली. आम्ही फास्ट इलो म्हणा, नाही तर आमका बरोबर अर्धा तास लागता घराकडे येऊ. तर व्हिडिओ आवडला असता तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या रॉयल मालवणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.